नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 4.3 गोल्डन चेन या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत. तर ते आपण सुरुवातीला घेतलेलं आहे आणि त्यानंतरच वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर चला तर मग पाहूया, सुरुवातीला पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, डू यू हॅव ॲन ओल्ड फ्रेंड? म्हणजे तुम्हाला एखादा जुना मित्र आहे का? येस, आय डू हॅव ॲन ओल्ड फ्रेंड. सेकंड, व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? म्हणजे मैत्री वाढवण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते? आन्सर इज, फॉर फ्रेंडशिप टू ग्रो वी नीड अनसेल्फिश लव, ट्रस्ट, लॉयल्टी, सेन्सिटिव्हिटी अँड अंडरस्टँडिंग एक्सेट्रा बिटवीन द टू फ्रेंड्स. थर्ड क्वेश्चन, हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड? तुम्हाला कोणी मित्र नसेल तर तुम्हाला कसे वाटते? आन्सर इज, वी फील लोनली, बोर्ड अँड अनइझी विदाउट अ फ्रेंड. फोर्थ क्वेश्चन, व्हाय डू वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स? म्हणजे आपण आपल्या मित्रांच्या सहवासात त्यांच्यासोबत भरपूर वेळ का घालवतो? आन्सर इज, वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स बिकॉज it makes us happy. We can talk to them and share our grief or joy with them. We get relief in their company. Fifth question, why do we share secrets, happiness and sorrow with our friends? म्हणजे आपण आपली सिक्रेट्स, गुपिते, आनंद व दुःख यात मित्रांना का सहभागी करून घेतो? आन्सर इज, वी शेअर्ड आवर सिक्रेट, हॅपीनेस अँड सॉरो विथ आवर फ्रेंड्स बिकॉज वी लव्ह देम, वी हॅव फुल फेथ इन देम, वी कॅन ओपन आवर माइंड टू देम अँड गेट रिलीफ इन आवर लाईफ, वी कॅन ट्रस्ट अँड रिलाय ऑन देम. त्यानंतर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमधील फर्स्ट क्वेश्चन पाहूया. राईट 5 पॉईंट्स इच अबाउट डूज अँड डोंट्स इन ट्रू फ्रेंडशिप. आता या ठिकाणी आपल्याला डूज आणि डोंट्स लिहायचे आहेत ट्रू फ्रेंडशिपबद्दल. तर पाहूया डूज, हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल. तर पहिलं दिलेलं आहे. त्यानंतर घेऊया शेअर युअर सॉरो अँड जॉयज, कोऑपरेट विथ देम, हॅव फेथ अँड कॉन्फिडन्स, ओपन युअर माइंड्स अँड एक्सप्रेस इंटिमेट लव्ह. आता डोंट्स पाहूया. अलो यू टू कॉपी आन्सर्स ड्युरिंग एक्झाम. या ठिकाणी हे दिलेलं आहे. क्वारल ऑर फाईट विथ देम, बिलीव्ह इन फॉल्स फ्रेंड्स, बिट्रे युअर फ्रेंड्स, मिसअंडरस्टँड युअर फ्रेंड्स, रिलाय ऑन बॅड फ्रेंड्स. Second question, we have already learned that when there occurs a comparison in the lines of a poem, the figure of speech in that lines is simile. For example, as bright as star, tall just like a tree. आता या ठिकाणी आपल्याला सिमिली म्हणजेच उपमा अलंकार दिलेला आहे. तर कवितेच्या ओळीत आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये लाईक किंवा ॲज शब्द वापरून समान वैशिष्ट्यांची किंवा गुणधर्माची तुलना केलेली या ठिकाणी आढळते, तेव्हा त्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचा अलंकार असे म्हणतो. सिमिली म्हणजेच उपमा अलंकार असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत. तर त्यानंतर आहे मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार. या अलंकारात उपमा अलंकाराप्रमाणे म्हणजे सिमिली अलंकाराप्रमाणे समान गुणधर्माची तुलना नसते, तर त्या गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असे दाखवलेले असते. या अलंकाराला लाईक किंवा ॲज हे शब्द न वापरता तुलना अप्रत्यक्षरित्या केलेली असते. जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी दिले, रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. सेकंड, लाईफ इज अ गेम. तर या दोन गोष्टी, या दोन फिगर ऑफ स्पीच आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत.
मग आता त्यानंतर काय दिलं आहे, नाव से व्हिच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली अँड व्हिच कंटेंट्स मेटाफर. आता दोन्हीमध्ये मेटाफर कोणता आहे आणि सिमिली कोणता आहे हे ओळखायचं आहे. फर्स्ट पाहूया, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. तर हा कोणता अलंकार आहे, सिमिली. स्टार लाईक अ डायमंड. सेकंड, द स्टॉर्मी सी ॲज डार्क ॲज कोल्ड. तर हा देखील सिमिली आहे, सी ॲज डार्क ॲज कोल. थर्ड आहे, ओल्ड मायटी ट्री युअर ब्रँचेस स्पॅन द स्काय. तर हा मेटाफर आहे, ट्री ब्रँचेस स्पॅन द स्काय. फोर्थ, टाइम इज मनी. तर हा मेटाफर आहे, टाइम इट सेल्फ इज मनी. फिफ्थ, लाईक अ केज बर्ड सॅडली सिंग. हा सिमिली आहे, लाईक अ केज बर्ड. सिक्स, मोर दॅन क्लाउड्स यू आर सॉफ्ट. हा देखील सिमिली आहे, सॉफ्ट मोर दॅन क्लाउड्स. सेवन, द रोज इज द किंग ऑफ फ्लावर्स. तर हा येईल मेटाफर, रोज इज द किंग. थर्ड क्वेश्चन आहे, when opposite ideas occur in the same line of the poem, the figure of speech that occur in that line is called antithesis. म्हणजेच विरोधाभास अलंकार. म्हणजे काय दिलेलं आहे, कवितेच्या एकाच ओळीत जेव्हा दोन परस्पर विरोधी कल्पना येतात किंवा गोष्टी येतात तेव्हा त्या अलंकारास अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास अलंकार असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अप अँड डाऊन द हिल्स दे फ्लेव. Many are called, but few are chosen. The best of times, the worst of times. म्हणजे या तिन्ही वाक्यात अप अँड डाऊन किंवा मेनी, फ्यू, बेस्ट, वर्स्ट हे विरोधी शब्द आलेले आहेत, विरोधी गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे हे अँटिथेसिस किंवा विरोधाभास अलंकार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आलं लक्षात? तर आता आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, टू व्हॉट टू थिंग्स इज फ्रेंडशिप कम्पेअर्ड. कोणत्या दोन गोष्टींशी मैत्रीची तुलना केली जाते. आन्सर इज द टू थिंग्स दॅट आर कम्पेअर्ड टू फ्रेंडशिप आर गोल्डन चेन अँड प्रेशियस ज्वेल. सेकंड, व्हॉट होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. म्हणजे कोणती गोष्ट आहे जी मित्रांना सोबत ठेवते किंवा एकत्र ठेवते. आन्सर इज डीप अँड ट्रू लव्ह होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. थर्ड क्वेश्चन, हाऊ लॉंग डज ट्रू फ्रेंडशिप लास्ट. म्हणजेच खरी फ्रेंडशिप किंवा खरी मैत्री किती काळ टिकते. आन्सर इज ट्रू फ्रेंडशिप लिव्स मेनी इयर्स. फोर्थ क्वेश्चन, व्हिच पोझेशन इज मोर प्रिशियस दॅन गोल्ड. म्हणजे सोन्यापेक्षा जास्त काय मौल्यवान आहे. आन्सर इज फ्रेंडशिप इज मोर प्रिशियस दॅन गोल्ड. आत्तापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ युअर क्लोजेस्ट ट्रू फ्रेंड वर्टिकली अँड प्रिपेअर अँड ॲक्रॉस्टिक युजिंग एव्हरी लेटर इन द नेम. रेफर टू वर्ड प्ले ऑन पेज नंबर 73. पेज नंबर 73मध्ये आपण ॲक्रॉस्टिक बघितलेलं आहे कसं करतात. तर तुम्हाला तुमच्या क्लोजेस्ट फ्रेंडच्या नावाचं ॲक्रॉस्टिक बनवायचं आहे. तर या ठिकाणी माझ्या क्लोजेस्ट फ्रेंडचं नाव आहे कविता. तर त्या आधारे मी हे ॲक्रॉस्टिक बनवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या नावाचं ॲक्रॉस्टिक बनवून घ्या. सेकंड, टिक द करेक्ट बिफोर द करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे बरोबर विधानाच्या पूर्वी बरोबर हे चिन्ह द्यायचं आहे. ए, टाइम कॅन डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप. तर हे विधान चुकीचं आहे, परंतु आपल्याला फक्त बरोबर हे चिन्ह द्यायला सांगितलेलं आहे. बी, फ्रेंडशिप कॅन नॉट बी बॉट ऑर सोल्ड. तर या ठिकाणी बरोबर याचं चिन्ह येईल. सी, फ्रेंडशिप बाइंड्स द हँड्स टुगेदर. डी, फ्रेंडशिप इज लाईक अ रिअल रेअर अँड प्रिसियस जेवेल. तर या ठिकाणी देखील बरोबर हे चिन्ह येईल. ई, फ्रेंडशिप हॅज मोर व्हॅल्यू दॅन गोल्ड. तर या ठिकाणी देखील बरोबर असं चिन्ह येईल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, रीड द पोयम अँड कम्प्लीट द वेब. आता हा वेब कम्प्लीट करायचा आहे. काय दिलेला आहे, फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू. मैत्रीची कशा कशासोबत तुलना केली जाते,
priceless gift, worth far more than gold, precious jewel, gold chain, a strong and blessed tie, beauty. या गोष्टींशी फ्रेंडशिपची तुलना केली जाते. फोर्थ, से व्हाय फ्रेंडशिप इज कम्पेअर टू द फॉलोइंग. फ्रेंडशिप खालील गोष्टींशी का कम्पेअर केली जाते? ए, अ गोल्डन चेन. Friendship is compared to a golden chain because it links our dear friends. B, a precious jewel. Friendship is compared to precious jewel because it can't be bought old. C, priceless gift. Friendship is compared to priceless gift because it grows more precious as each year passes by. Fifth question, refer to the poem and write down 5 reasons why friendship is the best gift anyone can give you. म्हणजे आपल्याला या कवितेचा आधार घ्यायचा आहे आणि 5 पॉईंट लिहायचे आहेत, 5 कारणे लिहायची आहेत. फ्रेंडशिप सगळ्यात मोठं गिफ्ट का आहे? First, it grows more precious as each year passes. Second, it links our dear friends. Third, it helps to have understanding friends. Fourth, it is rich with happy memories. Fifth, it gives joy. Sixth, it binds similar hearts together. Sixth question, write the words that go with the following. तर ह्याचे फर्स्ट येईल प्रिसियस ज्वेल, सेकंड kindled hearts, third happy memories, 4 priceless gift, 5th strong and blessed tie, 6 understanding friend. 7th question, match the lines with the figure of speech they contain. You may also refer to wordplay on page number 74 for help. आपल्याला 74 वरती वर्ड प्ले दिलेला आहे, ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर त्याचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे आणि मॅच करायचा आहे फिगर ऑफ स्पीच त्याच्या कंटेंटसोबत. फर्स्ट आहे फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. तर याचं योग्य जोडी येईल बी, मेटाफर. सेकंड, दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. तर याचं येईल डी, अँटिथेसिस. थर्ड येईल अँड लाईक अ रेअर अँड प्राइसलेस ज्वेल. तर याचं येईल ए, सिमिली. 4, फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लिव्ज. याचं येईल ई, ॲलिट्रेशन. 5th, फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. याचं येईल सी, मेटाफर. तर अशा प्रकारे आपल्याला हे फिगर ऑफ स्पीच सांगता येतील. त्यानंतर 8th क्वेश्चन आहे, थिंक ऑफ युअर ओन and say why true friendship can be compared to the following. म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे खऱ्या मैत्रिणीची तुलना पुढील गोष्टीशी करता येऊ शकते का, हे लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे an evergreen forest. Answer is evergreen trees in the forest are our real friends. They are never failing friends. The forest purifies our environment and save us from pollution. They provide us many useful things like fruits, wood, medicine, etc. It gives a great joy by tending wild animal and birds. Man has unmatched and inseparable friendship with the evergreen forest. Second, an ever-flowing river. Answer is it is a never-ending friendship between man and the ever-flowing river. It is kind to all mankind. It suffers a lot to help people selflessly. It gives motherly love to people and they look upon it as a mother. It flows and blows away the dirt, helping them to clean everything. Third, a rainbow after heavy rains. Answer is the friendship between the rainbow and man is indescribable. After the heavy rain, the single of rainbow gives great joy and pleasure to people. The color of the rainbow refers their minds. Man is always eager to watch the rainbow like cheerful friend. The rainbow displays the magic of nature and pleases all.
9th question, think and develop a story that leads to conclusion. A friend in need is a friend indeed. म्हणजे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड या म्हणीचा म्हणजेच गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र या म्हणीच्या निष्कर्षापर्यंत नेणारी एक गोष्ट तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला एखादं उदाहरण सांगायचं आहे की अडचणीच्या वेळी आपला मित्र धावून आलेला आहे अशी कोणतीही एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे. तर पाहूया. अजय अँड विजय वर the best friends. Both were in standard 8. Both of them were good in studies and both were competitor for the first rank. Then a painful tragedy struck. Vijay met with an accident. Unfortunately, he lost his eyesight. Shocked at what had happened, Vijay lost all hopes and interest in study and everything. Ajay couldn't bear his mental condition. He calmed him down and encouraged him and gave him confidence. He started helping him in his studies. He read aloud the lessons and every evening they studied together. Being very intelligent, Vijay memorized everything Ajay taught him. He gave his exam with the help of a writer. Both the friends passed the exam with distinction, much to everyone's admiration. All praised their friendship. Ajay proved that a friend in need is a friend indeed. तर अशा प्रकारचं हे एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही यापेक्षा वेगळं दिलं तरीही चालेल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक केलं तर तुम्हाला ते नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.